नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। मुंबई पोलीस भरती 2022-23 ची ही अपडेट असणार आहे। पुन्हा 199 मुलांची मेडिकल डेट व 5th जॉइनिंग लिस्ट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। याची जी संपूर्ण यादी आहे ते सुद्धा प्रसिद्ध झाली आहे। ही संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून जास्तीत जास्त आपल्या टेलिग्राम चॅनल ते प्रवेश SSC म्हणून टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा जॉईन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। प्रत्येक अपडेट तिथे दिली जाते। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची अपडेट चाहो पोलीस भरतीची राहो, चाहो वनरक्षक या चाहो कोणत्याही प्रकारची सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही भरती येतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचले जातात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 26/5/2025 ला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे। मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 इथं काय दिलेलं आहे सविस्तर मी तुम्हाला वाचून दाखवतोय। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे। चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसंच सामाजिक व समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक 29/5/2025 रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येणार आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही, सोबतच्या यादीत नमूद केलेल्या 199 उमेदवारांनी दिनांक 29/5/2025 रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रूज पूर्व मुंबई येथे सकाळी 7 वाजता हजर राहायचे आहे। तुम्हाला हे ॲड्रेस इथे दिलेला आहे आणि तुम्हाला सकाळी 7 वाजता इथे हजर राहायचे आहे। सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारांस मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतरिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे। तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहे। डॉक्युमेंट सुद्धा इथे तुम्ही बघू शकता। नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाचं आवश्यक बाबी भरती ओळखपत्र, 4 पासपोर्ट, आधार कार्ड तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे। त्याचबरोबर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेलं मूळ कागदपत्र इथे तुम्ही जे डॉक्युमेंट्स जे तिथे घातले फॉर्म भरता वेळेस ते द्यायचे आहे। त्याचबरोबर शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, त्याचबरोबर संगणक हाताळणी हे सगळं सुद्धा द्यायचे आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही जाल सोबत विद्यार्थी मित्रांनो, त्याचसोबत तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला सोबत 2000 रुपये घेऊन जायचे आहे। मेसचा ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि तुमचे कपडे सुद्धा इथे घेऊन जायचे आहे, ते सुद्धा इथे तुम्हाला यांनी इथे सांगितले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC वर भेटणार आहे। त्याचबरोबर इथे कोणत्याही प्रकारचे तुम्ही सोन्याचे दागिने सोबत घेऊन जायचे नाही असं सुद्धा त्यांनी नोटीसमध्ये सांगितलंय। आता विशेष सूचना म्हणजे काय, विशेष सूचना यांनी इथे दिलेली आहे ते इथे बघू शकता तुम्ही। भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा पूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही असे सुद्धा सांगितले। नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। न चुकता हजर राहावे। सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन आहे। सदर अटी व शर्ती उमेदवारांस बंधनकारक आहे। नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांनी भरती निकषांची अर्हतेची पूर्तता न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर पात्रते विषय त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांचा निवड तत्काळ रद्द करण्यात येईल हे सुद्धा त्यांनी बोललेले आहे। त्याचबरोबर इथे तुम्हाला हे PDF हे घेऊन जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रतिज्ञापत्र आहे तिथे तुम्ही बघू शकता, अंडरटेकिंग आहे, त्याचबरोबर हमीपत्र सुद्धा आहेत। याची PDF तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही
वैद्यकीय चाचणीसाठी म्हणजे मेडिकल साठी जाल तेव्हा. आणि त्याचबरोबर हे तुमचे लिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांताक्रूज येथे सकाळी 7च्या पहिले तिथं पोहोचायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे लिस्ट आहे ज्या मुलांचं मेडिकलसाठी नाव आलेलं आहे. हे लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही बघू शकता इथे सगळ्यांची नावं आहेत ते दिलेले आहे आणि हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार. अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.